शुभोदय छात्र। आप लोग पिछले कक्षा में मौसी किसे कहते हैं? मौसी बच्चों को किस तरह मदद करती है? मौसी बच्चों के कौन कौन से कहानियाँ कहते थे और इसके अलावा बच्चों को क्या क्या खिलाती थी, उन सभी के बारे में जानकारी प्राप्त किए थे ना। अब हम उस पाठ के बाकी वाक्य बारे में जानेंगे आप लोग, ठीक है ना। टेक्स्ट बुक निकालो, मैं पढ़कर सुनाऊंगी, बाद में उसका अर्थ बताऊंगी, आप ध्यान से सुन लो। एक दिन जब स्कूल की छुट्टी हुई, बच्चे बस्ते उठाकर बाहर निकले तो मौसी फाटक पर नहीं मिली। शाम को बच्चे खेलने के लिए निकले तो मौसी पेड़ के नीचे भी नहीं थी। किसी को भी मालूम नहीं था कि मौसी कहाँ गई है। यह दिन एक का विलोम शब्द है कि अनेक, विलोम शब्द एक, अनेक। दिन का विलोम शब्द है कि रात। ये एक दिन की बात है। बच्चे जब स्कूल जाते हैं, बस्ते उठाकर बाहर निकलते हैं छुट्टी में, दोपहर की छुट्टी में। उनके बैग उठाकर वापस आने के वक्त मौसी स्कूल के फाटक पे भी नहीं थे, नीम के पेड़ के थले में भी नहीं थे। ಒಂದಿನ ಮಕ್ಕಳು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಮಧ್ಯಾಹ್ನ ಊಟಕ್ಕೆ ಬೆಲ್ಲಾದ ನಂತರ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಬ್ಯಾಗ್ಗಳನ್ನು ಎತ್ಕೊಂಡು ಓಡಿ ಬರ್ತಾರೆ. ಓಡಿ ಬರುವಾಗ ಯಾವಾಗಲೂ ಸ್ಕೂಲಿನ ಮುಖ್ಯ ದ್ವಾರದಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಳ್ತಿದ್ದಂತಹ ಮೌಸಿ ಆ ದಿನ ಅಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ. बाद में शाम को खेलने के समय नीम के पेड़ के तले पर भी नहीं थी. ಯಾವಾಗಲೂ दोपहर डलने पर ಮಧ್ಯಾಹ್ನದ ನಂತರ ಬೇವಿನ ಮರದ ಬುಡದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಥೆಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ, ಮಕ್ಕಳ ಜೊತೆ ಆಟ ಆಡಲಿಕ್ಕೆ ಇರ್ತಿದ್ರು ಮೌಸಿ. ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವತ್ತು ಇರಲಿಲ್ಲ. शाम को बच्चे खेलने के लिए निकले तो मौसी पेड़ के नीचे भी नहीं थी. किसी को भी मालूम नहीं था कि मौसी कहाँ गई है. ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಮೌಸಿ ಇಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದಾಳೆ ಅಂತೇಳಿ, ಯಾವ ಮಕ್ಕಳು ಕೂಡ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. कई दिन बीत गए पर मौसी का कुछ पता नहीं चला. कई दिन बीत गए, ಸ್ವಲ್ಪ ದಿನ ಕಳೀತದೆ. पर कुछ मौसी का कुछ पता नहीं चला. मौसी ಬಗ್ಗೆ ಏನು ವಿಷಯ ಕೂಡ ಇವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ. उसके बिना सारा मोहल्ला सुना सुना लगता था. उसके बिना, मौसी के बिना, मौसी ಇಲ್ಲದೆ सारा मोहल्ला. ಮೊಹಲ್ಲಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಏನಂತ ಹಿಂದಿನ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಹೇಳಿದೆ ಅಲ್ವಾ, ಸಹಾರಿಯ ಕಸ್ಬೆಗ ಏಕ್ ಭಾಗ, ಹಳ್ಳಿ ಅಥವಾ ಪೇಟೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಒಂದು ಭಾಗ ಮೊಹಲ್ಲಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ. ನೀವು ಹೇಳ್ತೀರಲ್ಲ, ಬೀದಿ, ಈ ಗಲ್ಲಿ, ಆ ಗಲ್ಲಿ, ಆ ಬೀದಿ, ಈ ಬೀದಿ, ಅದೆಲ್ಲ ಹೇಳ್ತೀರಲ್ಲ, ಹಾಗೆ ಅದರಿಂದ ಒಂದು ಭಾಗಕ್ಕೆ ಮೊಹಲ್ಲಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಯಾರಿಗೂ ಸಹ ಮೌಸಿ ಎಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. कई दिन बीत गए पर मौसी का कुछ पता नहीं चला. उसके बिना सारा मोहल्ला सूना सूना लगता था. सूना सूना लगता था. इडೀ ಮೊಹಲ್ಲವೇ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು? ಸೂನ ಸೂನ, ಖಾಲಿ. ಸೂನ ಅಂದರೆ ಖಾಲಿ, ಏನೋ ಕಳ್ಕೊಂಡಾಗೆ, ಯಾರೋ ಇಲ್ಲದಾಗೆ, ಖಾಲಿ ಖಾಲಿ ಇದ್ದಾಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು. एक दिन बच्चे मौसी की खोज में घूम रहे थे. एक दिन बच्चे मौसी की खोज, ढूंढना, खोजना ढूंढना, मौसी की खोज में, मौसिಯನ್ನು ಹುಡುಕಲಿಕ್ಕೆ, ಹುಡುಕಾಟ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ರು. तभी एक मकान के अंदर से ऊंची ऊंची आवाज सुनाई दी. तभी, उस समय बच्चे मौसी को ढूंढकर जाते हैं. उस समय एक मकान के अंदर ऊंची ऊंची आवाज सुनाई दी. मकान के अंदर, ಒಂದು घर के अंदर, मकान का मतलब है कि घर. ಆಗ ಒಂದು ಮನೆಯ ಒಳಗಡೆ ಉಂಚಿ ಉಂಚಿ ಆವಾಜ್, ಜೋರಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇರುವಂತಹ ಶಬ್ದ ಕೇಳಿಸ್ತದೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ.
कैसे ऊंची आवाज सुनाई दी। उधर घर वाले ऊंची ऊंची आवाज में कह रहे हैं, हमने ठेका तो नहीं ले रखा है मौसी। ಇನ್ನನ್ನ ಇಲ್ಲ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಕರ್ಕೊಂಡು ಬರಲಿಲ್ಲ ಮೌಸಿ। 20 दिन से तुम यहाँ हो, 20 दिन से तुम यहाँ हो, 20 दिन बीत गए, 20 ದಿನಗಳಿಂದ ನೀವು ಇಲ್ಲಿದ್ದೀಯಾ। अब तुम किसी दूसरे घर पे चली जाओ, अब तुम किसी दूसरे के घर चली जाओ। ಈಗ ನೀನು ಯಾರಾದರೂ ಬೇರೆಯವರ ಮನೆಗೆ ಹೋಗು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। मौसी का नाम सुनकर बच्चे टिक कर खड़े हो गए। मौसी का नाम सुनते ही बच्चे टिक्कर ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ खड़े हो गए, ಅಲ್ಲೇ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಒಟ್ಟಿಗೆ ನಿಂತ್ಕೊಳ್ತಾರೆ। बंद दरवाजे की दरार में से झांक कर देखा तो मौसी एक खाट पर लेटी थी। बंद दरवाजे बंद किए थे, उसके दरार है, ಬಾಗಿಲಿನ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಎರಡು ಹಲಿಗೆಗಳನ್ನು ಕೊಡಿಸಿ ಒಂದು ಬಾಗಿಲನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಹಲಿಗೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಗ್ಯಾಪ್ ಇರ್ತದಲ್ವಾ, ಅದರಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಹೀಗೆ ಬಗ್ಗೆ ಇಣಿಸಿ ನೋಡ್ತಾರೆ। ಮೌಸಿ ಏಕ್ ಖಾಟ್ ಪರ್ ಲೇಟಿತಿ, ಎಲ್ಲಿ ಮಲ್ಕೊಂಡಿದ್ಲು, ಏಕ್ ಖಾಟ್ ಒಂದು ಮಂಚದ ಮೇಲೆ, ಖಾಟ್ ಅಂದರೆ ಮಂಚ ಅಂತ, ಮಂಚದ ಮೇಲೆ ಮಲ್ಕೊಂಡಿರ್ತಾಳೆ ಮೌಸಿ। उसके बाल उलझे हुए और चेहरा सूखा हुआ था। ಬಾಲ ಎಲ್ಲ, ಬಾಲ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವಳ ಕೂದಲು, ಮೌಸಿಯ ಕೂದಲು ಸರಿ, ತಲೆ ಎಲ್ಲ ಬಾಚದೆ ಅಲ್ಲೇ ಸುಕ್ಕುಗಟ್ಟಿದಾಗಿತ್ತು, ಮುಖ ಎಲ್ಲ ಒಣಗಿದಾಗೆ ಆಗಿತ್ತು। मौसी को ऐसी स्थिति में देखकर बच्चों को बहुत दुख हुआ और गुस्सा आया। मौसी को उस स्थिति में देखते ही बच्चों को बहुत दुख हुआ। बहुत बहुत कई शब्द कम, ತುಂಬ ದುಃಖ ಆಗ್ತದೆ। ಮತ್ತೆ ಗುಸ್ಸಾ ಆಯ, ಗುಸ್ಸಾ ಅಂತ मतलब है ಕ್ರೋಧ, ಕೋಪ ಕೂಡ ಬರ್ತದೆ, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬೇಜಾರು ಕೂಡ ಆಗ್ತದೆ। दूसरे दिन बच्चे हॉकी मैच खेलकर लौट रहे थे तो रास्ते में पुल के पास मौसी बैठी नजर आई। उसके पास एक छोटी सी कटरी और लाठी भी थी। मौसी को देखकर सब उसे घेर कर प्रश्न पूछने लगे। दूसरे दिन बच्चे हॉकी मैच खेलने गए, खेलकर वापस आ रहे थे। उस समय मौसी एक पुल के पास बैठी थी, उसके पास एक गठरी थी और एक लाठी भी थी। मरुदिन मಕ್ಕಳು ಹಾಕಿ ಆಟವನ್ನು ಆಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬರ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। ಬರುವಾಗ ಒಂದು ಪುಲ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸೇತುವೆಯ ಹತ್ತಿರ ಮೌಸಿ ಕುಳಿತುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। ಅವರ ಕೈಯಲ್ಲಿ ಒಂದು ಏಕ್ ಲಾಠಿ और एक गठरी का मतलब है कि ಒಂದು ಗಂಟೆ ಇರ್ತದೆ, ಮತ್ತೊಂದು ಲಾಠಿ ದೊಣ್ಣೆ ಕೂಡ ಇರ್ತದೆ, ಯಾವುದೊಂದು ಬಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿದಂತಹ ಒಂದು ಗಂಟೆ ಇರ್ತದೆ, ಮತ್ತೆ ಒಂದು ಹಿಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಒಂದು ಲಾಠಿ ಕೂಡ ಇರ್ತದೆ, ಕೋಲು। मौसी को देखकर सब उसे घेर कर प्रश्न पूछने लगे। सभी ने उसे घेरना ಸುತ್ತುವರಿದ್ದಾರೆ। ಮೌಸಿಯನ್ನು ನೋಡಿದ ಕೂಡಲೇ ಇವರೆಲ್ಲರೂ ಸುತ್ತುವರೆದು ನಿಂತ್ಕೊಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳು। मौसी हत्र प्रश्न ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ। प्रश्न का उलम शब्द की उत्तर, प्रश्न उत्तर, जवाब सब, समझ गए हैं? तू इतने दिन कहाँ रही थी मौसी? प्रश्न पूछने लगे बच्चे मौसी से। तू इतने दिन कहाँ थी मौसी? नहीं इष्ट दिन ಎಲ್ಲಿದ್ದೆ मौसी? यहाँ क्यों बैठी हो? ये आके कुत्ಕೊಂಡಿದ್ದೀಯ? एक ने पूछा, एक लड़के ने पूछा, तू इतने दिन कहाँ थी मौसी? ನೀನು ಇಷ್ಟು ದಿನ ಎಲ್ಲಿದ್ದೆ मौसी? यहाँ क्यों बैठी हो? यहाँ ಇಲ್ಲಿ क्यों बैठी हो? ಯಾಕೆ ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ದೀಯ? एक लड़के ने पूछा। मैं यहाँ से जा रही हूँ बेटा, मैं यहाँ से जा रही हूँ बेटा। मौसी ಮಕ್ಕಳ ಹತ್ರ ಹೇಳ್ತಾ, ಮಗುವಿನ ಹತ್ರ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಮೈ ಯಹಾ ಸೆ ಜಾ ರಹಿ ಹೂಂ ಬೇಟಾ, ನಾನು ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಮಗು ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ।
पर आई आंखें भर आई बहुत दुख हो गई मौसी को ಹೇಳ್ತಾನೆ आंखें भर आई बहुत दुखाನ आंखें भर आना दुखी ಹೋದ ಮೌಸಿಗೆ ತುಂಬ ದುಃಖ ಆಗ್ತದೆ ಹೇಳ್ತಾನೆ ನಾನು ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಹೋಗು ಅಂತ ಹೇಳಿ ತುಂಬ ದುಃಖಿತಳಾಗ್ತಾಳೆ तू तो बीमार थी मौसी तबीयत कैसी है बलदेव ने पूछा तू तो बीमार थी मौसी तबीयत कैसी है बीमार बीमार रोग अनारोग्य कायले ನಿನಗೆ ಹುಷಾರಿಲ್ಲ ಮೌಸಿ तबीयत कैसी है तबीयत आरोग्य तबीयत कैसी है आरोग्य ಹೇಗಿದೆ ಈಗ ನಿಂದು बलदेव ने पूछा किसने पूछा बलदेव ने पूछा बेटा मैं ठीक हो गई हूँ तब मौसी ने बोला कि बेटा मैं अब ठीक हो गई हूँ नानीಗ ಹುಷಾರಾಗಿದ್ದೇನೆ अपना गाँव जा रही हूँ ನನ್ನ ಊರಿಗೆ ನಾನು गाँव ಊರು ನನ್ನ ಊರಿಗೆ ನಾನು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇನೆ हम मुझे कहीं नहीं जाने देंगे मौसी मौसी की बात सुनते ही बच्चे सभी बच्चे कहते हैं कि हम तुझे कहीं नहीं जाने देगी मौसी ನಾವು ನಿನ್ನನ್ನು ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಬಿಡುವುದಿಲ್ಲ ಮೌಸಿ सबने एक स्वर में कहा ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಿಗೆ ಸೇರಿ ಒಂದೇ ಸ್ವರದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ मौसी की आंखों में आंसू छलक उठी मौसी की आंखों में आंसू कಣ್ಣೀರು मौसिಯ ಕಣ್ಣಿಂದ ಕಣ್ಣೀರು ಬಂತು दुकान के सामने एक खाट बिछी थी 2-3 लड़के भागकर खाट उठा ले आए उस पर मौसी को जबरदस्ती बैठा दिया खाट को सीधे नीम के पेड़ के नीचे ले आए कन्हैया भागकर अपने घर से दरी और तकिया लाया उषा थाली में 2 रोटियां लाई योगराज एक कटोर में दूध लाया गोपाल घर से लेप उठा लाया मुन्नी पीने के लिए पानी लाई बलदेव के पिता डॉक्टर थे वो अपने पिता को क्लिनिक से खींच लाया मौसी भी माने आप जल्दी चलकर देखिए दुकान के सामने एक खाट बिछी थी ಅಂಗಡಿಯ ಹತ್ರ ದುಕಾನ್ ಅಂಗಡಿ ಹತ್ರ ಒಂದು ಮಂಚವನ್ನು ಹಾಕಿರ್ತಾರೆ 2-3 लड़के ने भागकर 2-3 हुಡುಗರು ಓಡುತ್ತಾರೆ खाट उठा ले आए वहाँ से दुकान के सामने रखे खाट को उठा ले आए उस पर मौसी को जबरदस्ती पिटा दिया बैठा था उसका मतलब है कि पिटा दिया जबरदस्त ಬಲವಂತವಾಗಿ ಮೌಸಿಯನ್ನ ಆ ಮಂಚದ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಳಿಸ್ತಾರೆ खाट को सीधे नीम के पेड़ के नीचे ले आए उस खाट में मौसी को पिटवाकर उस खाट को सीधे नीम के पेड़ के तले में ले आया थले पर रख दिया आ ಮಂಚವನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಎತ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ ಎತ್ಕೊಂಡು ಬಂದು ಬೇವಿನ ನಿಂಬೆ ಪೇಡ್ಕೆ ತಲೆ ಬೇವಿನ ಮರದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಇಡ್ತಾರೆ कन्हैया भागकर अपने घर से दरी और तकिया लाया कन्हैया उस लड़के में एक लड़के का नाम कन्हैया वो ಹುಡುಗನ ಹೆಸರು ಕನ್ಹಯ್ಯ ಅಂತ ಆ ಕನ್ಹಯ್ಯ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ अपने घर से ತನ್ನ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ ಭಾಗಕರ್ ಅಂದರೆ ಓಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ ಮನೆಗೆ ದರಿ और तकिया लाया ಒಂದು ಚಾಪೆ ಮತ್ತು ದಿಂಬನ್ನು ತಗೊಂಡು ಬರ್ತಾನೆ ಯೋಗರಾಜ್ एक कटोरे में दूध लाया दूध ಹಾಲು ಕಟೋರೆ ಒಂದು ಬಟ್ಲಲ್ಲಿ ಯೋಗರಾಜ್ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಹಾಲನ್ನು ತರ್ತಾನೆ ಗೋಪಾಲ್ घर से लेफ्ट लाया ಗೋಪಾಲ್ ಅವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ अपने घर से एक लैंप ಒಂದು ಲ್ಯಾಂಪ್ ಅನ್ನು ತಗೊಂಡು ಬರ್ತಾನೆ मुन्नी पीने के लिए पानी लाई मुन्नी ने क्या किया
मुन्नी पीने के लिए पानी लाई, मौसी को पीने के लिए पानी लाई। बलदेव के पिता डॉक्टर थे, उनमें बलदेव नामक लड़का था, उनके पिता डॉक्टर थे। उन्होंने अपने पिता को क्लिनिक से खींच लाया, मौसी बीमार है, आप जल्दी चलकर देखिए। ಅಪ್ಪನನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾನೆ ಕ್ಲಿನಿಕ್ಕಿಂದ ಬಲದೇವ್, ಅಪ್ಪನಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ ಮೌಸಿ ಬೀಮಾರ್ ಹೇ, ಮೌಸಿಗೆ ಹುಷಾರಿಲ್ಲ, आप जल्दी चलकर देखिए, ಬೇಗ ಹೋಗಿ ನೋಡಿ ಅಂತೇಳಿ बलदेव ಹೇಳ್ತಾನೆ। बच्चे ने क्या किया, बच्चे ने दुकान के सामने रखे हुए खाट को ले आए, खाट पर मौसी को जबरदस्त बिठाकर नीम के पेड़ के तले ले आकर रख दिया। उसके बाद एक एक लड़के ने मौसी के लिए दरी, तकिया, दूध, पानी, लैंप सभी को ला कर दिया। उसके बाद बलदेव नामक लड़के का पिता डॉक्टर थे, वो अपने पिता को भी क्लिनिक से खींच कर लाया और मौसी को देखने के लिए कहा। बच्चे सोचने लगे कि मौसी को कहाँ ठहराया जाए। उन्होंने निर्णय लिया कि वे बारी बारी से उसे अपने घर में रखेंगे। बाद में उन्होंने हेडमास्टर जी से विनती की कि मौसी को स्कूल में काम दिया जाए। हेडमास्टर जी ने मान लिया और मौसी को रहने के लिए स्कूल में एक कोठरी भी दे दी। उसके बाद बच्चे ने सोचा मौसी को अभी क्या करना, हम लोग मौसी को कहाँ ठहराना। वैसे सोचकर उन्होंने बाद में निर्णय लिया कि बारी बारी में अपने घर में क्या करना, रख लेना। ಯೋಚಿಸ್ತಾರೆ ಮೌಸಿಯನ್ನು ಈಗ ಎಲ್ಲಿ ಇರಿಸುವುದು ಅಂತೇಳಿ ಯೋಚಿಸಿ ಮತ್ತೆ ಅವರೆಲ್ಲ ಸೇರಿ ನಿರ್ಣಯ ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಬ್ಬರ ಮನೇಲಿ ಇಷ್ಟು ದಿನ, ಮತ್ತೊಬ್ಬರ ಮನೇಲಿ ಇಷ್ಟು ದಿನ ಅಂತೇಳಿ ಬಾರಿ ಬಾರಿಯಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು, ನಾವು ಒಬ್ಬೊಬ್ಬರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮೌಸಿಯನ್ನು ಇರಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಿರ್ಣಯ ಮಾಡ್ತಾರೆ। बाद में उन्होंने हेडमास्टर जी से विनती की कि मौसी को स्कूल में काम दिया जाए। बाद में उन्होंने अपने हेडमास्टर, स्कूल के हेडमास्टर से ಮತ್ತೆ ಅವರ ಹೆಡ್ಮಾಸ್ಟರ್ ಹತ್ರ ಅವರು ವಿನತಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ। ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, मौसी को स्कूल में रहने के लिए मौसी को ये काम दिया जाए। ಮೌಸಿಗೆ ಸ್ಕೂಲ್ನಲ್ಲೇ ಇರಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಕೊಡಿ, ಸ್ಕೂಲಿನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಕೊಡಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾರೆ हेडमास्टर जी से। हेडमास्टर जी ने मान लिया, ಮಕ್ಕಳ ಮಾತನ್ನು ಮನ್ನಿಸಿ हेडमास्टर जी ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಮೌಸಿಗೆ ಸ್ಕೂಲ್ನಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ। और मौसी को रहने के लिए स्कूल में ये कोठरी भी दे दी। ಮತ್ತೆ ಮೌಸಿಗೆ ಇರಲಿಕ್ಕೂ ಕೂಡ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಒಂದು कोठरी का मतलब कि छोटा सा ರೂಮ್, ಸಣ್ಣ ಒಂದು ರೂಮನ್ನು ಕೂಡ ಮೌಸಿಗೆ ಇರಲಿಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾರೆ। ಮೌಸಿಗೆ ಕೆಲಸವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಮೌಸಿಗೆ ಒಂದು ರೂಮನ್ನು ಕೂಡ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾರೆ। मौसी फिर से स्कूल के आंगन में आने लगी। बच्चे उसे घेरे रहते और वह उन्हें कहानियां सुनाती। कभी कभी लाठी फेंकती हुई मोहल्ले का चक्कर काटती। सभी घरों में शांत उनका कुशल क्षेम पूछती। शांत डाले अपनी कोठरी में चली जाती और चैन की सांस ली। मौसी फिर स्कूल के आंगन में आने लगी। ನಂತರ ಮೌಸಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ಸ್ಕೂಲಿನ ಅಂಗಳಕ್ಕೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾಳೆ। ಬಚ್ಚೆ ಉಸೆ ಘೇರೆ रहते, ಮಕ್ಕಳು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಮೌಸಿಯನ್ನು ಸುತ್ತುವರಿತಾರೆ। ಸ್ಕೂಲಿನ ಅಂಗಳಕ್ಕೆ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಅವಳು ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಮೌಸಿಯನ್ನು ಸುತ್ತುವರಿತಾರೆ।
मौसी बच्चों को कहानियां सुनाती। क्या करती थी? ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಥೆಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದರು। कभी कभी लाठी टेकती हुई मोहल्ले का चक्कर काटती। कभी कभी ಆಗಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಲಾಠಿ ಠೇಕ್ತಿ ಹುಯಿ, ಲಾಠಿ ಠೇಕ್ನ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಹುಡ್ಕೊಂಡು ಮೊಹಲ್ಲೆ का चक्कर काटती थी। चक्कर काटना घूमना, ಅಲ್ಲಿರುವ ಎಲ್ಲರ ಮನೆಯನ್ನು ಕೂಡ ಸುತ್ತಾಡ್ತಾ ಇದ್ಲು। उनका कुशल क्षेम पूछती। सभी घरों में जाकर, सभी घरों में ಎಲ್ಲರ ಮನೆಗೆ ಹೋಗುದು, ಎಲ್ಲರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಣುಕಿ ನೋಡಿ ಅವರ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ವಿಚಾರಿಸುವುದು। ಕುಶಲಕ್ಷೇಮ, ಕುಶಲಕ್ಷೇಮ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ವಿಚಾರಣೆ ಮಾಡೋದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು। सांझ डाले अपनी कोठरी में चली आती और चैन की सांस लेती। सांझ डाले ಸಂಜೆ ಆದ ಕೂಡಲೇ ತನ್ನ ರೂಮಿಗೆ, ಸ್ಕೂಲಿನ ರೂಮಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ಲು। ನೆಮ್ಮದಿಯ ನಿದ್ದೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು। ನೆಮ್ಮದಿಯ ಉಸಿರು, ಸಾಂಸ್, ಚೈನ್ ಕಿ सांस, ನೆಮ್ಮದಿಯ ಉಸಿರನ್ನು ಕೂಡ ಆಡ್ತಾ ಇದ್ಲು। इस तरह बच्चों के प्रेम व स्नेह भाव से मौसी के जीवन में खुशी के दिन लौट आए। इस तरह बच्चों के प्रेम व स्नेह भाव से बच्चों में मौसी के प्रति स्नेह और प्यार थे। इस कारण से उन्होंने मौसी दिन खुशी से, खुशी के दिन, खुशी खुशी से, बहुत संतोष से दिन बीतने लगे। ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಮೌಸಿ ದಿನಗಳನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಕಳೀತಾ ಇದ್ರು? ಖುಷಿಯಾಗಿ ದಿನಗಳನ್ನು, ಸಂತೋಷದಿಂದ ದಿನಗಳನ್ನು ಕಳೀತಾ ಇದ್ರು। छात्रों, आप लोग समझिए कि एक स्त्री, एक औरत, औरत का मतलब है कि मौसी निस्वार्थ भावना से सभी के सेवा कैसे करती थी। उनमें स्वार्थ नहीं थी, सभी बच्चों को प्यार से देखती थी, बच्चों के बस्ते उठाकर ले आती थी, बच्चों को कहानियाँ सुनाती थी, चुटकुले सुनाती थी, उन्हें खिलाने के लिए कितना कुछ देती थी। इस तरह उन्होंने निस्वार्थ भावना से सभी के सेवा की। उससे हम समझते हैं कि हम लोग भी क्या करना चाहिए? हम लोग भी निस्वार्थ भावना से दूसरों को मदद करना चाहिए, दूसरों की सेवा करना चाहिए। और इस कहानी से और भी सीखना है कि आप लोग सीखना चाहिए कि छोटे बच्चे में बड़ों के प्रति प्यार दिखाना, उन्हें गौरव देने की भावन या असहायों की मदद देने का भावन भी छोटे बच्चों में भी है। ये सबसे हम सीखते हैं कि हम बड़ों को गौरव देना, बड़ों को मदद करना, बड़ों को असहाय लोगों को सहायता देना, बड़ों के प्रति आदर दिखाना, प्यार दिखाना और मौसी जैसे ही सभी को प्यार से देखना, ये सभी हम लोग इस कहानी से